काहीतरी एक गणित आहे अंशाचा आणि हरांचा. वरच्यांना काय म्हणतात अंश म्हणतात, खालच्यांना काय म्हणतात हर म्हणतात. बरोबर आहे. वरच्यांना अंश म्हणतात, खालच्यांना हर म्हणतात. जर मला छेदांचा एलसीएम काढायचा असेल तर मी काय करू? अंशाचा काय काढायचा आणि एलसीएमचा काय काढायचा, ह्याचा काय काढायचा, छेदांचा काय काढायचा, हरांचा काय करायचं? अंशाचा एलसीएम हे अंश म्हणतात वरच्याला, अंश खालच्याला हर. त्याचा मला एलसीएम काढायचा तर काय करायचं? अंशाचा एलसीएम काढायचं आणि खालच्यांचा हरांचा काय काढायचं? एचसीएफ काढायचं. जर मला याचा एचसीएफ काढायचा असेल तर काय करायचं? अंशांचा एचसीएफ काढायचा आणि हरांचा एलसीएम काढायचा. बरोबर आहे? बरोबर बघा. सकाळी एक एक्सरसाइज झाली 15-20 मिनिटाचं, ते नंतर कंप्लीट करायचं. आणि काय गणित आहे 4/11 आणि 16/33. त्या मला एचसीएफ काढायचा, त्या मला एचसीएफ काढायचा. तर एचसीएफ किती येईल सांगा बरं. एचसीएफ 4 किती? 1633 आणि गुणाचं 1611 आणि गुणाचं 433. काय 433? हे सिंपल आहे. चल पुढे मागो एचसीएफ आहे. एचसीएफ काढताना काय करायचं असते? वरच्या अंशाचा काय करायचा? एचसीएफ काढायचा. कुणाचा? 4 आणि 16चा काय काढायचा? एचसीएफ काढायचा. आणि जे हर आहे खालचे हर आहे त्यांचा काय काढायचा? मी सांगू काय काढायचं? काय काढायचं? एलसीएम काढायचं. 4 आणि 16चा एलसीएम किती येणार? 4 आणि 16चा एलसीएम 4 येणार. 11 आणि 33चा एलसीएम किती येणार? 33 येणार. उत्तर काय आहे तुमचं? 433. तुला डाऊट आहे? एलसीएम कसा काढायचा, एलसीएम कसा काढायचा? कारण की मागची पूर्ण विषयाचीच व्हिडिओ एलसीएम कसा काढायचा आणि एलसीएम कसा काढायचा त्याच्यावरच आहे. त्याच्यानंतर मग वेळ गणितावर आहे. एलसीएम ह्या वेळेला दाखवतो कसं कसं काढायचं काय काय. एलसीएम काढायचं मला 4चा लहान संख्या ठेवायची इकडं, मोठी संख्या मध्ये ठेवायची. 4 चौक 16, 4 चौक 16. हलक्या शून्य आलेल्या ज्या गणित आहे, ज्या गणितात शून्य येतो एकच स्थानी, त्या गणिताचा भाजक हा 4 आणि 16चा काय असणार आहे? एचसीएफ. 4 आणि 16चा काय असणार आहे? एचसीएफ. एचसीएफ मला 4. आता एलसीएम काढायचा आहे. एलसीएम काढायच्या दोन पद्धती, 2-3 पद्धती झाल्या. 11 आणि 33 सिंपल पद्धत करूया पहिला. एलसीएम काढायला काय करतात? कॉमन काढतात. कोणत्या संख्येला दोघांना बोलला जातं? 11 ने जातं. 11 × 11, 11 × 33. बरोबर आहे. परत आणि याला किती भाग द्यायला पाहिजे? 3 ला. 3 ला परत 3 भाग द्यायला लागतात. एका एक आहे तशीच खाली आहे 3 झालं. खाली एक आली. आता काय करायचं असतंय? यांचा गुणाकार करायचा असतो. 11 × 33. एलसीएम किती आला? 11 आणि 33चा 33 एलसीएम आला. म्हणून खाली लिहिलं 33. 11 आणि 33चा एलसीएम 33. समजलं? सगळ्यांना समजलं? लेक्चर कंटिन्यू करायचं. जी कंटिन्यू असतील त्यांना समजेल काय. आणि हळूहळू सर पहिला शिकलो काय एलसीएम कसा काढायचा, नंतर एचसीएफ सांगितलं, नंतर आता हाडा काढायला डायरेक्ट एलसीएम आणि एचसीएफ.
समजलं का नाही? लिहून लवकर. झालं? घेऊन झालं? घ्या परत. नेक्स्ट युनिट. नेक्स्ट युनिट आहे 2/3 4 झाले. 2/3 4 झाले 11 9/13 झाले. पहिला बाकी झाले. त्यानंतर घ्या 3/8 3/8 5/12 आणि 15/16 समाला काढायचा आहे HCF. आता HCF किती काढायचं आहे? काढा बरं. किती HCF काढायचं आहे? HCF 2 हा हे ना HCF काढायचं आहे. पाच किलो एक छेद 48 आलं आलं सगळ्यात किती येणार 1/48 HCF काढायची दुसरी पद्धत याच्यात टाकायची. झालं? HCF 3 आला? HCF 3 आला? आला HCF? आला की नाही? आला. फक्त HCF आहे. HCF ला तुला मोठा नाही टाकायचा. आता HCF ची दुसरी पद्धत अंतर्विधी आहे. HCF ची दुसरी पद्धत कुठली? अंतर्विधी. अंतर किती आहे? याच्यात अंतर किती आहे? HCF ची दुसरी पद्धत चालू आहे. HCF काढताना काय करा? पुन्हा वरचा HCF काढायचा असतं. वरच्याचा 3 5 आणि 15चा काय काढायचा? HCF काढायचा. छेद LCM पुन्हा वरचा काढायचा 8 12 आणि 16चा काय काढायचा? LCM काढायचा. बरोबर? 8 12 आणि 16चा LCM काढायचा. आता HCF काढायचं आहे. आता मागे एक पद्धत शिकली भाग पद्धत विभाग. आता दुसरी पद्धत अंतर्विधी. अंतर्विधी आला 2 आला. त्याच्यानंतरचं अंतर्विधी आलं 10. 2 पंचे 10. 2 येणार. सिर्फ 2 नाही. कारण की 3 ला 2 वाजता अंतर्विधी काय देणार? मोठ्या गणिताचं अंतर्विधीला बारक्या गणिताचं लागणार आहे. बेसिक पद्धत घ्या 3 आणि 5 आहे. 3 आणि 5 आहे. पहिला घ्या 3 आणि 5. 3 एके 3 उरले किती 2. परत हे उचलायचे इथं आणून टाकायची. झाले किती 3 झाले. परत वेग किती उरला 1. आता परत ते उचलायचे 2 आणि इथे टाकायचे. एकी दोन्ही 2 0. इथे 0 येतोय. त्या गणिताचा भाज्य खात्याचा काय असतो? HCF असतो. त्या गणिताचा भाज्य खात्याचा काय असतो? HCF असतो.
3 5 आणि 15 चा एचसीएफ किती आला 1. आता एलसीएम काढायची दुसरी पद्धत काय करायचं 16 घ्यायची 16 चे 3 पर्यंत पाडे द्यायचे 16 चे 3 पर्यंत पाडे द्यायचे 16 चे 16 16 2 32 16 48 3 पर्यंत पाडे दिला. आता बघायचं यानं भाग जातो यानं भाग जातो 8 ला 32 ला भाग जातोय जातो 12 ला 32 ला भाग जातोय नाही म्हटल्यावर हा असू शकत नाही 16 तरी असू शकत नाही 8 ला जातोय पण 12 ला 16 ला भाग जातो 16. आता 48 घ्या 8 ला 48 ला जातोय बघ 12 ला 48 ला भाग जातोय आणि 16 च्या पाड्याचा 48 तर 16 ला भाग म्हटल्यावर 48 अशी संख्या बघितली ह्या 3 ने भाग जातो 48 च्या संख्येला 8 12 आणि 16 3 ने भाग जातो उत्तर काय आलं माझं 48. तेव्हा मी टाइम देतो तेव्हा मी टाइम देतो तेव्हा टाइम काय आलं उत्तर एचसीएफ किती आला 1 आणि एलसीएम किती आला 48. त्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय आलं 308 512 आणि 1516 चा एचसीएफ किती आला 148. समजलं की नाही समजलं सगळ्यांना लिहून घ्या. काल नाही कळलं तर ते विचारायचं घ्यायचं कुठली 16चा पाढा दिला 48 जी एलसीएम मध्ये सगळ्यात मोठी संख्या असते एक नोड मध्ये लिहून दिलेलं तुम्ही सगळ्यांना काय दिलेलं एलसीएम मध्ये एक्सेप्ट सेपरेशन प्रकाराने सेपरेशन परत एकदा रिमाइंड करतो बघा एलसीएम मध्ये दिलेल्या संख्यांपैकी मोठी संख्या एकतर एलसीएम असतात किंवा मोठ्या संख्येचा कोणता तरी गुणज म्हणजे मोठ्या संख्येतल्या कुठला तरी पाड्यातली एक संख्या त्याचा एलसीएम असतात त्या संख्येचा हे झालं एलसीएम मध्ये. आणि एलसीएम मध्ये काय सांगितलेलं एलसीएम मध्ये सांगितलेलं दिलेल्या संख्यांपैकी छोटी संख्या आणि त्या छोटी संख्या एकतर एलसीएम असतात किंवा त्या छोट्या संख्येच्या प्रयत्न करू किंवा त्या छोट्या संख्येचा कोण फॅक्टर हा त्याचा एचसीएफ असणार. आता 3 चे फॅक्टर किती 1 आणि 3 झालं का एचसीएफ आणि एलसीएम मध्ये एकतर लहान संख्या एचसीएफ मध्ये एलसीएम असू शकते सगळ्या संख्येचा किंवा लहान संख्येचे फॅक्टर. आणि 3 चे फॅक्टर कोणते 3 ला भाग करणाऱ्या संख्या कोणत्या 1 आणि या संख्येचे फॅक्टर जे 1 आणि 3 या पूर्ण संख्येचे काय असू शकतात एचसीएफ असू शकतात. एक तर 3 असणार किंवा 1 असणार त्याच्या व्यतिरिक्त कुठली एक पण संख्या अशी नाही 3 ला भागेल. आता ती 1 ला भागू बघा 1 ला सगळ्यांना भागू म्हणजे 1 हा पण प्रत्येकाचा एचसीएफ असू शकतो बरोबर. 3 ला भागू बघा 3 1 1 3 त्याला जाते 3 5 ला भाग जात नाही म्हणून 3 हा आपला काय असणार आहे एचसीएफ असू शकत नाही. याला 3 ह्याला कोणता 1. तसंच एचसीएफ मध्ये बघितला दिलेल्या संख्येपैकी एकतर मोठी संख्या 16 होती 16 ला बघा भाग देऊ 8 ला जातोय पण 12 ला 16 ला भाग जातोय 16 चा पाढा दिला 3 पर्यंतच पाढा दिला जास्त दिला 3 पर्यंत पाढा दिला 16 के 16 16 30 48. आता 32 ला बघा 8 पुढे जातो 32 ला 12 ला 32 ला जातो म्हणून 32 वर आपला एलसीएम असू शकत नाही. त्याच्यानंतर बघा 48 8 45 8 48 12 48 आणि 16 च्या पाड्याची संख्या आहे म्हणजे 48 ही एकमेव संख्या आहे जी 3 ला भागते म्हणून एलसीएम आपला 48. समजलं आता समजलं एलसीएम आणि एलसीएम चा जे बाबतीत लिहायचं राहिले ते लिहू त्याच्या सगळं लिहिलेलं आहे नोटमध्ये लिहा झालेलं सगळ्यांचं झाले बाकी कोण झाले त्यांनी
झालं ना सगळ्यांचं? ही झाली अंशांची आणि हरांची जर एलसीएम काढायचे झाले तर कसं काढायचं. आता त्याच्यानंतरची काही त्याच्यानंतरचं काय सांगितलं पॉइंट पॉइंट असं टाइप टाकला चौथी टाइप 4 टाकला. टाइप 4 मध्ये आता आपण शिकणार आहे 2.4 0.25 त्यांची काय करणार आहे सेव्ह करणे. अशा ज्या संख्या असतात त्यांचा पहिला सिंपली कसं त्यांना हे करायचं, कसं त्यांना फॉर्म मध्ये आणायचं, आपल्या मागच्या छेदाच्या रूपात कसं आणायचं आणि छेदाच्या रूपात आणल्यानंतर मग काय सेवन यांचं तुम्हाला माहिती आहे कसं काढायचं. पहिला काय करायचं, अशी संख्या दिली 2.4 त्यावेळेला काय करायचं लिहिलं सिंपली 2.4 याचा मला पॉइंट घालवायचा, याचा मला पॉइंट घालवायचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छेदाला खाली 1 असतं प्रत्येक संख्येत, छेदाला 1 असतोच प्रत्येक संख्येत, छेदाला 1 असतोच. लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक पडत नाही, काव्यात लिहिणार का. आता हे किती 2.4 किती 2.4 त्याचा किती दशांश नसून पॉइंट आहे 1 दशांश नसून पॉइंट आहे बरोबर. मग या 2.4 ला जर मी 10 ने गुणलं, जर मी 10 ने गुणलं तर आपल्याला किती किती येणार गुणाकार 240 येणार गुणाकार बरोबर. आणि 1 दशांश नसून पॉइंट आहे बरोबर आहे, म्हणून 1 दशांश नसून पॉइंट दिल्यानंतर उत्तर किती आलं आपलं 24 आहे. उत्तर किती आलं आपलं 24 आलं बरोबर आहे. तर सेम प्रक्रिया मी इथे करतो. 2.4 2.4 ला जर मी 10 ने गुणलं आता वर गुणले दोघं भाऊ आहेस का घरातलं अंतर काय आणतात एकट्याला समजत खाऊ दोघांना आणतात ते वरच्याला बोलतोय मला खाच्याला बोलाय नको म्हणून वरच्याला बोलल्यावर खाच्याला पण बोलायचं. जी क्रिया वर करताय तीच क्रिया खाली करायची, जी क्रिया वर करताय तीच क्रिया खाली करायची. ही दोघं भाऊ आहे 1 आणि 24. आता इथे आला 10 2.4 ला गुणल्यानंतर किती आला 24 आहे. 24 ला छेद 1 गुणले 10 1 गुणले 10 काय कसे छेदाच्या रूपात करायचं, छेदाच्या रूपात कसं करायचं काय सेम मध्ये काय खाली मी आता डायरेक्ट लिहिले 25 डायरेक्ट बघा कसं करायचं. डायरेक्ट लिहिले 25 जी संख्या ती लिहिली आणि जिथे जितके जितकी स्थान सोडून दशांश चिन्ह आहे. आता किती 1 आणि 2 स्थान सोडून काय दशांश चिन्ह आहे. मग छेदाला 2 चिन्ह करायचं 1 डायरेक्ट समज सेम इथे वर केलं 24 होते 24 लिहिले 1 दशांश चिन्ह सोडून पॉइंट होता म्हटल्यावर 1 0 समजलं. सेम खाली गेला 25 होते 25 संख्या दिली 2 दशांश चिन्ह सोडून पॉइंट होता 2 वेळा 0. सेम खाली किती संख्या आहे 125 आहे किती आहे 125 आहे 2 दशांश चिन्ह सोडून पॉइंट आहे म्हटल्यावर 2 0 डायरेक्ट आता समजलं. आता हे डायरेक्ट कसे दिलं त्याच्या आधी हे दिले समजायचं ठीक आहे फोल्ड करून समजलं सगळ्यांना लिहून घ्या. झालेलं करायचं त्याच्यात खायचं काय त्यांनी पहिल्या झालेलं गणित झालंय त्याच्या खालील्या स्टेप 1 त्याच्या खालील्या स्टेप 1 पुढल्या दशमलव वाढी दशमलव
दशांश दशमलव वाली संख्याओं को दशमलव वाली संख्याओं को भिन्न में बदलना भिन्न म्हणजे छेदाच्या रूपात करा दशांश वाली जेवढी हे तुमची संख्या आहे त्याला कशात चेंज करायचं दशांशात छेदाच्या रूपात चेंज करायचं ठीक आहे हे आपला पहिली स्टेप दूसरी स्टेप काय सेकंड स्टेप द्या स्टेप सेकंड दिए गए भिन्नों के भिन्न म्हणजे छेदांश दिए गए भिन्नों के हर बराबर करो दिए गए भिन्नों के हर बराबर करो आता याचा अर्थ काय हर म्हणजे काय खालचे हर म्हणजे काय खालचे आता हे बरोबर आहे 10 आणि 100 आहेत ना सेपरेट वेगवेगळे बरोबर आहे मग एक तर याला 10 करायचं किंवा याला 100 करायचं तर याला 10 करायचं किंवा याला 100 करायचं जर याला 10 केलं तर वर एक पॉईंट जाणार बरोबर आहे आणि आपल्याला पॉईंटला नको आहे म्हणून काय करायचं याला 100 करायचं याला 100 करायचं काय करायला लागेल परत किती नंबर लागणार याला परत 10 नंबर लागणार खालचे स्टेप सेकंड काय आपली हर समान करायचे इथे 100 आहे म्हटलं इथे पण 100च करायचे या दोन संख्या दिले आणि याचा काय ते एलसीएम काढा पहिली स्टेप काय छेदाच्या रूपात कन्वर्जन झाल्यानंतर दुसरा काय स्टेप हर इथे 100 आहे इथे 10 आहे दोघांचा फॉर्म्युला सेम पाहिजे त्याच्यासाठी काय करणार या 10 ला काय करायचं 100 करायचं त्याच्यासाठी या 10 ला परत 10 उघडायचं या 10 ला परत 10 उघडायचं आता खाली उरलंय म्हटल्यावर वरती पण काय करायचं वरती पण उघडायचं खाली उरले म्हटल्यावर वरती पण उघडायचं आता बघा किती झाले 240 चे 100 आता झाले समान ही संख्या यांचे हर समान झाले दोघांचे झाले समान का सेकंड स्टेप आता द्या स्टेप 3 स्टेप 3 आता तुम्हाला क्वेश्चन कसा झाला हर आणि अंश आणि हरांचा क्वेश्चन झाला आणि तुम्हाला अंशाचा आणि हरांचा झालाय मग आता घ्या आता अप्लाय एलसीएम आणि एचसीएम म्हणजे तुम्ही मगाशी कसं करत होता a/b c/d या रूपात झाले तुमचं a/b c/d या रूपात तुम्ही संख्या करून घेतला ज्या तुमच्या अंशाच्या संख्या होत्या बरोबर आहे त्या संख्या कन्वर्जन कशा करून घेतला तुम्ही अंश आणि हर च्या रूपात तुम्ही कन्वर्जन करून घेतला आता याच्यानंतर काय करायचं आपला फॉर्म्युला आहे वरच्याचा जर तुम्हाला एचसीएफ काढायला लावलं तर वरच्याचा काय करायचं एचसीएफ काढायचं खालच्याचा काय काढायचं एलसीएम काढायचं तेच आहे अप्लाय एचसीएफ आणि एलसीएम अप्लाय एचसीएफ आणि एलसीएम स्टेप 3 APPLY एचसीएम आणि एलसीएम झालं आता गणित बघूया आता एक गणित बघूया गणित बघा आता गणित आहे माझ्या बरोबर गणित 1.2 1.8 2 आणि 2.5 का लघुत्तम समापवर्ती ज्ञात कीजिए का लघुत्तम समापवर्ती ज्ञात कीजिए लिहा एलसीएम डायरेक्ट लिहिशीला लघुत्तम समापवर्ती लिहा नंतरला कन्फ्यूज होते सगळ्यांना लघुत्तम समापवर्ती म्हणजे काय एलसीएम का एलसीएम का लघुत्तम समापवर्ती क्या ज्ञात कीजिए झालं ना आता करायचं आपण कन्वर्जन
सगळ्यांची वया पण पेन बंद, वया पेन सगळ्यांची बंद. आता काय करायचं, तुम्हाला पॉइंटर दिले ते डायरेक्ट मी कशात संयोजन करू, शेजारचं संयोजन करतो. कसं करायचं, किती ना 900 डायरेक्ट सांगितलं पहिले सांगितलं पुढच्या नंतर. आता काय 12 आहे, सॉरी 1.2 किती आहे 1.2. म्हटलं काय लिहायचं, वरती डायरेक्ट 12 लिहायचं, खाली काय लिहायचं 1 पॉइंट आहे म्हटल्यावर किती लिहायचं 10 लिहायचं. सेकंड नंबर 18 लिहायचं, खाली एक स्थळ सोडून पॉइंट आहे म्हटल्यावर किती 10 लिहायचं. पुढे काय सिंगल संख्या आहे, याला कोणता पॉइंट आहे म्हटल्यावर 2/1 लिहूया. काय लिहिलं काय न लिहिलं काय फरक पडतो. त्याच्यानंतर काय 2.25 आहे, 1.0 सोडून पॉइंट आहे म्हटल्यावर काय करायचं 10 लिहायचं. झालं छंदाच्या रूपात सगळं. आता नेक्स्ट स्टेप अजून गणित अशी येणार की नाही त्याच्यात लवकर करायचं. लास्टला एक विचार सुरू झालं, लास्टच्या लेक्चरचे एक पण सुरू झालं, त्यामुळे त्यावेळेला असं सांगायचं. आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप आपली हर सगळ्यांची काय करायची समान करायची. 1 2 3 तुमचे समान आहे, फक्त याचा फरक आपला समान. म्हणजे 1 ला काय करायचं 10 करायचं. 10 करायसाठी वरती आणि खाली दोन्ही साईडला 10 नको ना, किती आलं वर 20 आलं, खाली किती आलं 10. सगळ्यांचं आलं तसं. काय काढायचं आता एलसीएम काढायचं आहे म्हटलं वरच्याचं काढायचं काय एलसीएम आणि खालच्याचं काय काढायचं एलसीएम काढायचं. वर किती आहे एलसीएम काढायचा वरच्याचा किती 12 18 20 आणि 25. काय काढायचा एलसीएम आणि एचसीएफ काढायचा आहे पुन्हा कोणाचा 10 10 10 किती आहे ना 10 10 10 एचसीएफ एचसीएफ किती आहे ना 10 10 10 10 किती आहे ना किती आहे ना 10 चे एचसीएफ किती आहे ना 10 एचसीएफ काढा एचसीएफ नको काढा 12 18 15 12 18 20 25 चा एचसीएफ काढा. अरे काढ काय बघायचं आहे तुम्हाला सांगितले प्रायव्हेट बघायचं असेल त्यावेळेस प्रायव्हेट बघायला हवं. किती आला काढा बरं एचसीएम 12 18 20 25 चा एचसीएम काढा. एचसीएम काढायचं शिकवलंय. नॉर्मल ट्रिक घ्या. किती आहे ना एवढा वेळ किती 25. अरे एलसीएम काढायला लागले 25 एलसीएम ची व्याख्या काय माहिती आहे दिलेल्या संख्यांनी अशा कोणत्या संख्येला भाग जाईल सगळ्या संख्यांनी त्या संख्येला एलसीएम म्हणतात. त्या संख्येने 25 ला भाग जातोय 12 ने 25 ला भाग जातोय 18 ने जातोय 20 ने जातोय 25 ला भाग. एलसीएम काढायचा आहे 12 18 20 25 चा किती आहे ना 900. किती आहे ना आला 900. हे एलसीएम काढायचं एवढा अवघड आहे. 12 18 20 25 आहे पहिल्या वर्गाचा आहे वाया नंबर 12 18 15 त्यांचा काय काढायचं मला एलसीएम काढायचं.
स्टार्टिंगला येतं 2, बेस येतो 12, वेंडळ 18, वेंडळ 20, हे तसे 25, 25 ला भाग जात नाही 2, तर 25 आहे तशी दिली. त्याच्यानंतर येते परत 2 जातं, बेस 6, 9 ला जात नाही, 9 आहे तशीच खाली दिली, परत बे 5 10, 25. बरोबर आहे. 25 परत भाग जात नाही, आहे तशी दिली. त्याच्यानंतर कशाला जातोय? 3 ला जातोय. 3 घ्या, 3 1 3, 3 3 9, 3 ला 5 ला भाग जातोय, नाही जात. 25 ला जातोय, नाही जात. 5 आणि 25 आहे तशीच दिली. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत घेतले 3, 3 1 3, 3 1 3, 5 ला भाग जात नाही, 5 दिले परत, 25 परत दिले, 25 झालं. त्याच्यानंतर परत काय घ्यायचं? आता 5 दिले, 1 1 आहे तसेच, 5 1 5, 5 5 25 झाले. आता परत आणि 5 येते, बरोबर. मग परत आणि 5 ने भागायचं, 1 आहे तसेच, 1 आहे तसेच, 1 आहे तसेच, 5 1 5, खाली 1 1 1 आले, सगळ्यांचे 1 1 आले. आता ज्या संख्या त्यांचा करायचा गुणाकार, त्यांचा करायचा गुणाकार. आता सांगतो, एक नंबर ऑफ झिरो झाले. कसं होत आहे? 10 0 1 तयार कसा होतोय? 5 आणि 2 चा जोडा झाल्यानंतर हे 0 तयार होतोय. 5 आणि 2 चा हा एक जोडा तयार करा आणि हा एक जोडा तयार करा. यांचा गुणाकार करा, किती झाले? 10 झाले. यांचा गुणाकार करा, किती झाले? 10 झाले. 10 गुणिले 10 100, 10 गुणिले 10 100. आता राहिला कोण? 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 9, 100 गुणिले 9 किती येणार? 900 येणार. मी जरा स्मार्ट अप्रोच करतो. आता याला तुम्ही गुणाकार कसा? 25 5 5 25, 25 ते 75, 75 ते 225 किती? 225. परत 225 गुणी 450, 450 गुणी 900. एवढं करण्यापेक्षा मी काय केलं? 5 आणि 2 10, 5 आणि 2 10, 10 आणि 10 चा गुणाकार 100 आला. आणि उरला कोण? 3 आणि 2, 3 गुणिले 2 9, 9 चा गुणाकार किती आला? 900. समजलं? एलसीएम किती आला आपला? 900 आला. एलसीएम किती आला आपला? 900 आला. आता 0 गेला 0, 0 गेला 0. उत्तर किती आला आपला? उत्तर किती आला आपला? 90. समजलं सगळ्यांना? एलसीएम काढायची चांगल्याच पद्धती शिकवल्या. ही पद्धत एकदम बेसिक पद्धत. एलसीएम काढायची चांगल्या पद्धती शिकवल्या, म्हणून रिव्हिजन करायला शिकवलं आधी अर्धा तास. तेच बघायसाठी एलसीएम आणि एलसीएम कसं काढायचं. लिहूया. मी काय सांगितलं? काय सांगितलं? ही एलसीएम काढायची बेसिक पद्धत तुम्हाला शिकवलं पाहिजे. मग हे असं काढेल एलसीएम 910. काय झालं? 910. 910. हा होय का? हा विचारलं सर. मला वाटतं इथं म्हणायचं 5. इथं भाग झाला असेल तर लावण्याचा भाग. आता बाकी कुठे भाग गेला नव्हता, इथे गेला, तिला भाग. उत्तर किती आलं? 90 आलं. उत्तर किती आलं? 90. झालं? शिकवलं नाही शिकवलं फक्त काय करायचं, तर नंतरला लक्षात राहत नाही मला शिकवलं. झालं?
नाही. एलसीएम लाखाकडे झाला, जवळपास लाख एलसीएम येतो. एलसीएम काढायचं जरा चांगलाच गणित घ्या. 0.126 0.36 0.40 एलसीएम काढायचं. काढा लवकर. संख्या द्यायची 126 किती शून्य आहेत 1 2 3 शून्य द्यायच्या 1 2 3 1 2 3 का नाही म्हटलं 3 शून्य द्यायच्या वराकडे सांगितलं कोण. त्याच्यानंतर पुढची संख्या काय आहे 36 आहे. किती स्थान सोडून 2 वेळा शून्य द्यायचं. पुढची संख्या आहे 96 किती स्थान सोडून कशा शून्य आहे 2 स्थान सोडून म्हटल्यावर 2 शून्य द्यायचं. लिहिला. त्याच्यानंतर काय करायचं नेक्स्ट स्टेप छेद समान करायचे. हर सगळ्यांचे समान करायचे. 1000 आहे 100 आहे 100 आहे. त्या 100 ला काय करायचं 1000 करायचं. ते करायसाठी काय करायला लागणार इथं 10 रुपयाचं इथं 10 इथं पण 10 रुपयाचं. आता बघा 126 भागिले 1000 सेम 360 भागिले 1000 आणि खाली इकडं 960 भागिले 1000 झालं. आता अंशाचा आणि हराचा एलसीएम आणि एलसीएम काढताना काय सांगितलं वरच्या काय काढायचा दिलेला काढायचा एलसीएम काढायचा. एलसीएम ऑफ 126 360 आणि 960 आणि एलसीएम कोणाचा काढायचा 1000 चा एलसीएम किती 1000 डायरेक्ट किती थोडा 1000. आता फक्त काय काढायचं आहे एलसीएम काढायचं. परत एकदा लास्ट सांगतो बघा त्याच्या पुढचं गणित तुम्हाला होमवर्कचा घ्यायचा. काय काढायचं आहे 126 360 आणि 960. एक कॉमन संख्या बघा तुम्ही बघा 3096 दोन डायरेक्ट द्यायचे तुम्ही 3 डायरेक्ट 3 चे रोज ठेवायचे आहे. संख्येतल्या अंकांची बेरजेला जर 3 भाग केला तर पूर्ण संख्येला 3 भाग जातो. किती झाले 3 आणि 6 9 3 आणि 6 9 9 आणि 6 किती झाले 15 15 ला जातो भाग. द्या डायरेक्ट 3 भाग 3 3 4 12 3 2 6 3 1 3 3 2 6 3 0 0 3 3 9 3 2 6 3 0 0. परत बघा आता 3 नाही जात बरोबर आहे. आता 3 नाही जात इथं नाही जात इथं आणि इथं जातोय पण इथं नाही जात. आता द्यायचा पण थोडं त्याचं पण काय 3 दिलं तर थोडं कमी आलं त्याच्यानंतर 2 दिलं. फक्त भाग देताना सगळ्यांना द्या पाहिजे. आता 2 जातोय 2 द्या बेकी बे बेलूनच्या बेकी बे बेसक 12 बेशून्य शून्य बेकी बे बेसक 12 म्हणजे किती 0. परत जातोय परत 2 जातोय 2 द्या 21 आहे तसेच बेत्रिक 6 बेशून्य शून्य 82 16 0. पुढे द्या 2 परत 21 बे 15 आणि हे किती आले 40 आले. हे किती आले 40 आले. आता परत द्या 3 द्या 2 द्या बे साठी 14 3 साठी 21 3 5 15 40 आहे तसेच. आता 5 द्या 7 आहे तसेच दिले 5 1 5 5 48 बरोबर आहे. खाली संख्या आल्या 8 7 5 3 2 2 2 3 याचा गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर काय
किती येते संख्या 20160 ची हेच गुणाकार आहे ना तुमच्या यांचाच गुणाकार आहे यांचा गुणाकार केल्यानंतर काय होईल 20160 तुमचा एलसीएम किती आला 20160 आला आता काय होईल शून्य गेला शून्य आता या 100 ने याला पूर्णपणे भाग जात नाही बरोबर आहे मग काय करायचं 2 0 1 2 ट्रान्सफर डायरेक्ट इथं काय करायचं तो वर उलट करायचं जेवढ्या वेळा क्वांटिटी तेवढ्या वेळा काय करायचं तो 0 ठेवतो आता इथे तुम्हाला उलट दिलं काय दिले 20 16 दिले आणि खाली किती दिले 100 दिले याच्यावरून इक्वेशन द्यायला काय इक्वेशन द्यायला जितके वेळा 0 1 2 3 0 1 2 3 स्थान सुरू करून द्यायचं सेम इथं 1 2 0 संख्या द्यायची आणि 1 2 सोडून स्थान सोडून करून द्यायचं इथं किती आलं 20.16 समजलं का नाही सगळ्यांना समजलं नेक्स्ट वेन तुम्हाला होमवर्क आहे समजलं का सगळ्यांना परत एकदा सगळ्यांना समजलं एलसीएम एवढे डिफिकल्ट कधी एलसीएम विचारत नाही पण तुम्हाला प्रॅक्टिस होते एलसीएम ची म्हणून तुम्हाला एलसीएम काढायला लागतं ज्यांचं लिहून झालं नाही त्यांनी लिहून घ्या बाकीच्यांनी इथं सोडवायचा प्रयत्न करायचा करा सोडवा एलसीएम काढायचं एलसीएम नाही नीट लक्ष देऊन बघा इकडे बसणार बस त्या विचार ज्याला आपल्याला दिसत नाही ते तिकडे जाऊन बसायचं तो बॅक साईडला बसायचा तुला दिसत झाले ही गणित धाड घेऊन परत सोडवायची असतात ते माइंडमध्ये परफेक्ट बसते म्हणजे डायरेक्ट एक्झाम घेतो त्या वेळेला बसला की मग काय पण येत जी ह्याच्यासाठी आहे मी बोलतच बसायला नाही म्हटलं गणित सोडवायचं परत रनिंग आल्यानंतर होमवर्क सगळ्यांनी घेऊन घ्या किती आलं किती सांग बरोबर किती 0.05 HCF किती आला होमवर्क सिलेक्शन झाला सोडवा द्यायची होमवर्क सिलेक्शन सांगितलं आहे सोडवा द्यायची सांगायला दिलं आता नेक्स्ट स्टेप 1.5 आता कोणाच काढायचे घात छेद वर्ग घात पॉवर त्याचे काय काढायचे HCF करायचे एकदम सोपा भाग एखादा क्वेश्चन आला तर येऊ शकतो एकदम सोपा भाग HCF आणि HCF मधला एकदम सोपा भाग झाले सगळ्यांचे पायावरचे काय झाले
एलसीएम आणि एलसीएम चा एकदम सोपा छेदांचं अवयवीचं जी पॉवर दिलेली असते त्यांचं काय करायचं एलसीएम आणि एलसीएम काढायचं बोललोय ते गणित देतो त्याच्यावर डायरेक्ट एक्सप्लेन करू हे काय एकदम सोपं आहे एवढं काही जड नाही काय गणित आहे 2 चा तिसरा घात गुणिले 3 चा पाचवा घात और 2 चा चौथा घात गुणिले 3 चा सहावा घात का गणित लिहून घ्या 3 चा तिसरा घात 2 चा तिसरा घात 2 चा पाचवा 3 चा पाचवा घात और 2 का चौथा घात और गुणिले 3 का सहावा का महत्तम समापवर्त क्या है दोन्ही पण करा एलसीएम पण काढा आणि महत्तम समापवर्त आणि दुसरे काय असते लघुत्तम समापवर्त क्या है आता सगळ्यांचं फायनल वया नंबर हे करायचं आहे डायरेक्ट लिहतो एलसीएम आणि एलसीएम आणि एलसीएम आणि एलसीएम करायचं ही एक संख्या आणि ही दुसरी संख्या त्याचं काय करायचं आहे एलसीएम आणि एलसीएम करायचं ज्या वेळी आम्ही एलसीएम काढतोय म्हणजे कॉमन आहे दोन इथं पण आहे दोन इथं पण आहे बरोबर आहे कॉमन संख्या द्यायच्या इथं पण कॉमन आहे इथं पण कॉमन आहे दोन संख्या द्यायच्या दिले आता या दोन संख्यामध्ये जे हायेस्ट नंबर आहे आता 2 ची पॉवर 3 मोठा काय 2 ची पॉवर 4 मोठा 2 ची पॉवर 4 मोठा म्हणजे मोठा आहे ते घ्यायचं 2 ची पॉवर 4 सेम 3 मध्ये बेस सेम आहे दोघांचा 2 ची पॉवर 5 मोठा का 2 ची पॉवर 3 ची पॉवर 6 मोठा 3 ची पॉवर 6 मोठं जे असेल ते द्यायचं हा झाला त्याचा एलसीएम हा झाला त्याचा एलसीएम आणि एलसीएम काढायचं असेल तर काय करायचं कॉमन पहिला बघायचं कॉमन काय काय 2 आणि 3 कॉमन आहे 2 आणि 3 कॉमन घ्यायचं आणि जी पॉवर लहान आहे ती बस जी पॉवर लहान आहे आता 3 आणि 4 मध्ये लहान काय 3 मोठा 2 ची पॉवर 3 आणि 3 आणि 3 ची पॉवर 5 आणि 3 ची पॉवर 6 मध्ये लहान आहे 5 जे लहान आहे ते काय असतं एलसीएम असणार झाला एलसीएम आणि एलसीएम थोडं सोपं आहे समजलं का नाही सगळ्यांना एलसीएम काढताना सेम पॉवर बघायची सेम बेस बघायचा बेस 2 2 सेम आहे 3 3 सेम आहे सेम मध्ये घ्यायचे एलसीएम मध्ये त्याच्यानंतर जी पॉवर आहे सगळ्यात मोठी पॉवर मी तुम्हाला काठी पाहिजे काठी पाहिजे काठी अशी बाकी पाहिजे तू काठी सांगितली तुला सांगितलं काय उदाहरण फळ्याकडे बघताना का फाडे आणि पेन आणून देशील म्हणून वायर बंद करतोय वायर बंद एलसीएम काढताना काय करायची बेस समान घ्यायचा आणि जी पॉवर मोठी आहे ती मोठी पॉवर घ्यायची आणि एलसीएम काढताना पॉवर समान घ्यायची बेस समान घ्यायची आणि जी पॉवर छोटी आहे ती छोटी पॉवर घ्यायची समजलं आता लिहून घ्या त्याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या एलसीएम एलसीएम च्या पुढे घ्या मॅक्सिमम मॅक्सिमम नंबर एलसीएम मध्ये घ्या मॅक्सिमम नंबर आहे त्याला संपूर्ण आहे जिथे असेल नंबर नाही पॉवर नाही मॅक्सिमम पॉवर सॉरी नंबर दिला मी मॅक्सिमम पॉवर आणि मिनिमम
टाइम देतोय कशासाठी लिवायसाठी टाइम देतोय सगळ्यांना इथे त्यावेळेला लिवायचं तर मी शिकवताना तुम्ही लिहिल्याची आपण मोकळा बसायची त्यावेळेला काय करा रिव्हिजन करा एवढं पण करणार नाही ज्या वेळेला टाइम देतोय सगळ्यांना त्यावेळेला तुम्ही घ्यायचं झालं सगळ्यांचं आता एचसीएम आणि एचसीएम काढून दाखवायचे एकदम सोपं आहे थोडा अवघड आहे मी सांगतो गणित आहे 2 ची पॉवर 3 गुणिले 3 ची पॉवर 4 गुणिले 5 ची पॉवर 6 आणि दुसरी संख्या आहे 3 ची पॉवर 4 गुणिले 5 ची पॉवर 7 गुणिले 7 ची पॉवर 6 एलसीएम आणि एचसीएम काय ते सांगा सूत्र सगळे चिन्ह सर्वच करायला सेम होतं सेम मॅक्सिमम घ्यायचं नफा पहिला बघा नंतर हे दुसऱ्याकडे त्याच्यातच आता काय करायचं पहिला सेम वाले बघा 2 सेम आहे तिकडे नाही 3 आहे आणि 5 पहिला लिहायचे 3 आणि 5 पहिला लिहायचे एलसीएम मध्ये पहिला लिहायचे 3 आणि 5 एलसीएम मध्ये त्याची पॉवर मोठी आहे दोघांची पण पॉवर सेम आहे किती आहे 4 आहे 4 लिहिली आता 5 मध्ये कुठली पॉवर मोठी आहे 7 पॉवर मोठी आहे मोठी पॉवर लिहिली बरोबर एलसीएम चं काम झालं तर इथून पुढे एलसीएम चं काम चालू होतं एलसीएम मध्ये जी काय राहिले त्यांना पण ओळखून आणायचं आणि ठेवायचं राहिले कोण 2 राहिला आणायचा 2 ची पॉवर 3 आहे 2 ची पॉवर 3 द्यायचं आणि इकडे कोण राहिला 7 ची पॉवर 2 आहे 7 ची पॉवर 2 इकडे पण हे करायचं एलसीएम मध्ये कुणाला सोडायचं सगळ्यांना मिळून द्यायचं हे झालं एलसीएम मध्ये आता एचसीएम मध्ये काय द्यायचं फक्त कॉमन आहे तेवढंच एचसीएम मध्ये द्यायचं कॉमन काय आहे 3 आणि 5 कॉमन आहे आणि त्यांची पण पॉवर कमी वाली 3 ची पॉवर 4 आणि 5 ची पॉवर किती आहे 6 जी कमी वाली पॉवर आहे ती एचसीएम मध्ये आणि जे कॉमन बेस समान आहे तेवढंच घ्यायचं तर एचसीएम किती आला 3 ची 4 आणि एचसीएम किती आला समजलं गणित सगळ्यांना समजलं लिहून घ्या गणित घ्या झालं सगळ्यांचं कंप्लीट आहे गणित घ्या 2 ची पॉवर 2 2 ची पॉवर 3 ची पॉवर 3 5 ची पॉवर 1 7 ची पॉवर 2 सगळ्यांच्या मध्ये गुणाकार चिन्ह टाकायचे सगळ्यांच्या मध्ये गुणाकार चिन्ह टाकायचे परत एकदा सांगतो पहिल्या 2 ची पॉवर 2 3 ची पॉवर 3 5 ची पॉवर 1 आणि 7 ची पॉवर 2 स्वल्पविराम द्या
दुसरी संख्या घ्या 2 ची पॉवर 3 3 ची पॉवर 2 गुणिले 5 ची पॉवर 2 गुणिले 7 ची पॉवर 4 7 ची पॉवर 4 त्याच्यानंतर स्वल्पविराम लिहा 2 ची पॉवर 1 3 ची पॉवर 1 2 ची पॉवर 1 3 ची पॉवर 1 5 ची पॉवर 3 7 ची पॉवर 1 आणि 11 ची पॉवर 1 लास्ट 11 ची पॉवर 1 7 ची पॉवर 1 परत एकदा क्वेश्चन रिपीट करतो लक्ष देऊ बघा 2 ची पॉवर 2 गुणिले 3 ची पॉवर 3 गुणिले 5 ची पॉवर 1 गुणिले 7 ची पॉवर 2 स्वल्पविराम 2 ची पॉवर 3 गुणिले 3 ची पॉवर 2 गुणिले 5 ची पॉवर 2 गुणिले 7 ची पॉवर 4 स्वल्पविराम 2 ची पॉवर 1 3 ची पॉवर 1 5 ची पॉवर 3 7 ची पॉवर 1 आणि 11 ची पॉवर 1 यांचा काढायचा आहे एलसीएम आणि एचसीएम दोन्ही पण काढायचं आहे कॉमन आहे ती काढायचं सगळ्यांना म्हणजे एलसीएम मध्ये सगळं मॅक्सिमम मध्ये मूल्य एलसीएम 2 ची पॉवर 3 3 ची पॉवर 3 5 ची पॉवर 3 7 ची पॉवर 4 आणि 11 ची पॉवर 1 सगळ्यांचं आलं तुमचं आलं लास्ट एलसीएम 2 ची पॉवर 1 3 ची पॉवर 1 5 ची पॉवर 1 आणि 7 ची पॉवर 1 सगळ्यांचं आलं अवघड आहे सोपं आहे ना असं पडणार तुम्ही एवढं सोपं पडणार गणित घ्या झालं एवढंच कोण येतात गणित घ्या करतात अशी गणित थोडा ऍडव्हान्स टाकायचं म्हटलं तर मी आता देणार गणित अशी येतात असं काय नाही की येणार नाही गणित घ्या 6 ची पॉवर 2 6 ची पॉवर 2 4 ची पॉवर 3 4 ची पॉवर 3 गुणाकार नाही स्वल्पविराम घ्यायचा 6 ची पॉवर 2 स्वल्पविराम 4 ची पॉवर 3 स्वल्पविराम 2 ची पॉवर 24 आहे 24 फक्त काय 24 ची पॉवर 1 24 ची पॉवर 1 यांचा काढायचा आहे एलसीएम झालं तर नवीन सांगतो घ्या 7 ची पॉवर 2 स्वल्पविराम 4 ची पॉवर 3 स्वल्पविराम 24 यांचा काढायचा आहे एलसीएम आणि एचसीएम यांचा काय काढायचा आहे एलसीएम आणि एचसीएम काढायचा आहे
अवघड झालं का? हा किती आला? हा कॉमनच नाही किती? 4 रुपये उलटायचे ते नाही सर उलट पहिला 4 ते 3 आता काढायचं 4 ची 3 आता फायदा किती? 4 7 ची 4 बघूया तर फायदा कशी करायची? फोड याची काय करायची? फोड करायची. काय करायचं? या 6 चे 2 अवयव होतात किती? 2 आणि 3 बरोबर आहे. कंसात टाकायचं 2 गुणिले 3 कंसाची काय म्हणते? पॉवर आहे बरोबर आहे. म्हणजे काय? 2 ची पॉवर गुणिले 3 ची पॉवर 3 ची इथे पहिली संख्या काय काय केलं? 6 चे अवयव पडले 2 गुणिले 3 6 आणि कंसाचं काय होते? बरोबर तर कंस टाकला 2 गुणिले 3 दिलं तर कंसाची पॉवर 2 2 ची पॉवर 2 3 ची पॉवर 2 सेपरेट केलं. त्याच्यानंतर सेम इथे काय आला? 2 गुणिले 2 4 चे अवयव काय? 2 आणि 2 त्याची पॉवर किती आहे? 3 आहे. सेम खाली काय आला? 2 ची पॉवर 3 गुणिले 2 ची पॉवर लिहिलं. सेम पुढे त्याचे अवयव पाडा. पहिला 2 घ्या 2 गुणिले 12 2 गुणिले 2 गुणिले परत 6 आणि परत 2 गुणिले 2 गुणिले त्याचे 2 अवयव पडले. अवयव पडला असेल 4थी 5वी तसे अवयव पडले एक तर तसे पडले. आता 2 किती वेळा आहे? 1 2 3 वेळा म्हणून 2 ची पॉवर 3 किती आहे? 2 3 वेळा आहे 2 ची पॉवर 3 किती आहे? गुणिले 3 एक वेळा आहे म्हणून 3 ची पॉवर 1. आता झालं. आता सोपं झालं. समजलं की नाही समजलं? समजलं समजलं. अक्षराची फोड करायची अंकाची काय करायची? फोड करायची. तुम्हाला अंक सगळे एकत्र दिले होते त्याची काय केली? फोड केली. झालं पहिल्याच गणित. समजलंच काय? सगळ्यांना समजलं? काय करायचं? 6 होते 2 गुणिले 3 6 2 गुणिले 3 6 पॉवर होती परत म्हणून काय केलं? सेपरेशन केलं. 2 ची पॉवर 2 3 ची पॉवर 2 2 ची पॉवर 2 3 ची पॉवर 2 सेम इकडं 4 चे 2 अवयव काढले 2 गुणिले 2 2 गुणिले 2 2 ची पॉवर 3 2 ची पॉवर 3 सेम केलं 2 ची पॉवर 3 2 ची पॉवर 3 त्याच्यानंतर 24 होते 24 चे अवयव काढले लास्टला काय आलं? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले आलं सगळ्यांचं आलं. त्याच्यानंतर काय आलं? 2 किती वेळा? 3 वेळा म्हणून 2 ची पॉवर 3 केली. 3 किती वेळा? 1 वेळा म्हणून 3 ची पॉवर 1 केली. सगळ्यांचं दिलं. आता तुम्ही काढा याचे पण याचे सोपं आहे. आता काय सोपं आहे? बरोबर आहे ना? आता सोपंच आहे. बरोबर आहे. त्याला 2 ची 3 ची सेम आणि याचे काढा. 2 ची 3 3 ची 2 3 ची 3 3 ची 2 2 ची 3 3 ची 1 शेवटला 2 ची 2 ची 3 म्हणजे राहिले थोडं हे बघितलं नाही हे बघितलं तुम्ही 2 2 माहित आहे. इकडे रूल माहित आहे. a ची पॉवर m गुणिले a ची पॉवर n खाली काय आहे ना a m n माहिती आहे. तर देतो
a ची पॉवर जर m असेल गुणिले a ची जर पॉवर सेम असेल n असेल बेस जर समान असेल तर काय होतं a m + n होते बरोबर. त्याच्यानंतर काय a ची पॉवर जर m असेल आणि a वरती असेल n तर काय होतंय m गुणिले n होतंय a m गुणिले n होते. समजलं. सेम इथे ते झालं बेस समान आहे दोघांचं बरोबर. पहिली कंडिशन दोघांची ऍडिशन करा दोनची पॉवर हे राहिले बेस समान आहे बघितलं. समजलं. बेस समान आहे म्हणून काय केलं दोघांची बेस किती इंटरप्ले प्रॉपर्टी वापरली सेम बेस a गुणिले b कंसाच्या बाहेर जेव्हा असेल तर पुढे काय होतं a ची पॉवर m गुणिले b ची पॉवर इथं वापरणार किती वाजले घड्याळ कोणाचं आहे 3:36 किती झाले 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा जास्त नाही 5 मिनिटात परत पडायचं पाहिजे सगळी हो इन्क्लुडेड सगळी ते वेळ लागा तोंड वाळायला गर्दी झाली मला काय नाही घ्यायचं पाठ दिवशी जायचं 5 मिनिटात परत घ्यायचं सगळी शिकवणार आहे इम्पॉर्टंट शिकवणार आहे म्हणून आज जगासाठी पाठवतो जाऊन यायचं शिकवणार आहे इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट शिकवणार आहे 15 मिनिटासाठी लिहून घ्यायचं छोटी से छोटी संख्या छोटी से छोटी संख्या जो a b c abc से पूर्णतः विभाजित हो abc से पूर्णतः विभाजित हो छोटी से छोटी संख्या जो a b c से पूर्णतः विभाजित हो त्याच्यासाठी काय करायचं एलसीएम ऑफ a b c क्वेश्चन विचारला तर डायरेक्ट विचारायचं क्वेश्चन ची टाइप सांगतो क्वेश्चन कसा विचारला वह छोटी से छोटी संख्या जो a b c से पूर्णतः विभाजित हो क्वेश्चन कसा विचारला वह छोटी से छोटी संख्या जो a b c से पूर्णतः विभाजित हो त्याच्यासाठी काय करायचं एलसीएम काढायचं कोणाचा a b c चा एलसीएम काढायचा त्याच्यानंतर इथे किती पण म्हणते त्याच्यासाठी नंतर सांगा क्वेश्चन मध्ये ही झाली फर्स्ट टाइप त्याच्यातच वह छोटी से छोटी संख्या जो a b c से विभाजित होने पर प्रत्येक स्थिति में के शेषफल वह
छोटी संख्या जो ए बी सी से पूर्णतः विभाजित होने पर प्रत्येक स्थिति में के शेषफळ दे. त्यावेळी काय करायचं, एलसीएम ऑफ ए बी सी प्लस एलसीएम ऑफ ए बी सी आणि पुढे प्लस के. त्याच्यानंतर लिहायचं वह छोटी से छोटी संख्या जो ए बी सी से पूर्णतः विभाजित होने पर क्रमशः x y z वह छोटी से छोटी संख्या जो एबीसी से विभाजित होने पर क्रमशः x y z शेषफळ दे. त्यावेळेला काय करायचं, समान आहे ना, a मधनं जर तुम्ही x मायनस केला तर जे तुम्हाला उत्तर मिळणार आहे तेच उत्तर तुम्ही b मधनं y मायनस केल्यावर मिळणार आहे आणि c मधनं z y मायनस केल्यानंतर ते उत्तर मिळणार. काय मिळेल, k मिळेल. जे काय उत्तर मिळेल ते त्याला म्हणायचं, त्याला काय म्हणायचं. झालं. तर त्याच्यानंतर आता इथे काढायचं एलसीएम ऑफ ए बी सी आणि त्याच्यामध्ये काय करायचं माइनस जो छोटी से छोटी संख्या जो एबीसी से विभाजित होने पर क्रमशः x y z शेषफळ दे. उसे वो क्या है असं विचारलं, तुम्ही काय करायचं, a मधनं x वजा करायचं, तुम्हाला काहीतरी उत्तर मिळालं. सेम उत्तर b मधनं y वजा केल्यानंतर मिळालं आणि सेम उत्तर c मधनं z वजा केल्यानंतर मिळालं. ते उत्तर मिळालं आपल्याला k. तर ते काय करायचं, एलसीएम ऑफ एबीसी काढायचा आणि त्याच्यातनं k वजा करायचा. तुम्ही दोघं फक्त खालचं पाठ करा, क्वेश्चन पाठ करायचं, खालचं कसं आहे ते पाठ करायचं. समज सगळ्यांना लिहून घ्या ना. क्वेश्चन कसा विचारणार ते नीट बघा एकदा. क्वेश्चन पहिला विचारणार वह छोटी से छोटी संख्या जो ए बी सी से पूर्णतः विभाजित हो. अशी कुठली संख्या आहे ती काढायची झाली तर एलसीएम काढायचा एबीसी चा. वह छोटी से छोटी संख्या जो एबीसी से विभाजित होने पर प्रत्येक स्थिति में के शेषफळ दे. त्यावेळी काय काढायचं, एलसीएम ऑफ एबीसी प्लस के आणि लास्ट तिसरी टाइप वह छोटी से छोटी संख्या जो एबीसी से विभाजित होने पर क्रमशः x y z शेषफळ. त्यावेळी काय काढायचं, पहिला काढायचं a मधनं x वजा बरोबर b मधनं y वजा. कुठल्या पण याच्यातनं a मधनं पहिल्या संख्येतनं जर पहिली संख्या वजा केली तर सेम आन्सर मिळणार आणि सेम b मधनं जर y वजा केली तरी पण सेम मिळणार. सेम c मधनं y z जरी वजा केलं तर सेम आन्सर मिळणार. ती काय आन्सर मिळणार, k मिळणार. त्या k ला तिघांचा एलसीएम काढायचा एबीसी चा आणि त्याच्यातनं k काय करायचं, मायनस करायचं. क्वेश्चन आन्सर हा मगाचं नाही आणि लेक्चर मध्ये सगळं बघाय होते आम्ही सरांना पाठवले सर आधी होते हा आधी होते आधी होतं. उद्यापासून पहिला आहे बाकी ग्रुप बाहेर पडायला परत आज होईल विचार आता नवीन आहे म्हणून काय बोलत नाही. हे झालं काल कसे 3 प्रश्न विचारले, 3 प्रश्न कसे विचारले आता करायचे आहे प्रश्न.
सगळ्यांना समजलं प्रश्न कसे विचारतात परत एकदा विचारतो मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन पडतात क्वेश्चन देतो क्वेश्चन क्या वह छोटी से छोटी संख्या जो 12, 15, 18, 27 से पूर्णतः विभाजित हो वह क्या है वह छोटी से छोटी संख्या जो 12, 15, 18, 27 से पूर्णतः विभाजित हो वह क्या है वह क्या काय सांगितलं पहिली टाइप सेम करतात वह छोटी से छोटी संख्या जो ABC से पूर्णतः विभाजित हो त्यावेळेला काय करायचं होतं आपल्याला एलसीएम ऑफ ABC काढा एलसीएम ऑफ ABC तुम्हाला संख्या दिली त्याचा काय काढायचा एलसीएम काढायचा काढा काय किती येतं किती 27 3 एलसीएम नाही एलसीएम काढायचा एलसीएम आणि एलसीएम ची डेफिनेशन पहिला पाठ करायची म्हणून पहिले लेक्चर एलसीएम आणि एलसीएम काय असते ते शिकवायला लागेल यानी वह छोटी से छोटी संख्या जो 12, 15, 18, 27 से पूर्णतः विभाजित ती कोणती आहे 540 सगळ्यांचं आलं लवकर आमचं खाण्याच्या मुद्द्यावर तोपर्यंत आलं 540 आलं काढा लवकर आपल्याला काय टाकायचं ब्रॅकेट टाकायचं सगळंच टाकायचं एक टाकायचं झालं झालं 540 झालं 840 आल्याशिवाय वर काय आलं झाली की नाही एवढा वेळ एलसीएम साठी कुठे एवढा वेळ झालं नाही किती किती संख्या 12 ठीक आहे 18 15 आहे 12 15 18 आणि 27 आहे तीन चार संख्या आहेत त्यांचा काय करायचं एलसीएम काढायचं सिंपल पहिली बेसिक पद्धत 3 बाजूला डायरेक्ट 3 च्या पाड्याच्या संख्या 3 चौक 12 3 5 15 3 6 18 3 9 27 परत 3 जातो इथं परत 3 द्या 3 3 3 3 3 6 3 3 9 काय दिलं ना काय तसं काय द्या आता द्या 2 द्या 2 कॉमन आहे 2 2 4 5 आहे तसेच 2 की 2 आणि
आले खाली काय आलं मूळ संख्या आल्या टॉपला स्टॉप करायचं गुणाकार करायचा 3 गुणिले 2 पहिला 5 गुणिले 2 करा 10 10 बाजूला ठेव 10 आणि लास्ट करून 3 2 ला गुणा 3 2 6 sin 3 18 3 म्हणून 20 पर्यंत पडे पडतो 18 3 54 आणि या 10 चा गुणाकार 540 54 गुणिले 10 540 अंतराला तुमचं 540 ही अशी संख्या आहे ज्यांना 12 ना 15 ना 18 ना असं पूर्ण विभाजित हे तुमचं डायरेक्ट काय तिथे मागे गणित डायरेक्ट एलसीएम काढावून देत होते हे जरा शाब्दिक म्हणजे थोडी लँग्वेज चेंज आन्सर काढायची पद्धत सेम सगळं सेम फक्त तुम्ही लँग्वेज चेंज समजलं की झाले पुन्हा झाले तुम्ही झालेल्या नाही वह छोटी से छोटी संख्या जो 5 6 8 10 12 से पूर्णता विभाजित वह छोटी से छोटी संख्या जो 5 6 8 10 12 से पूर्णता विभाजित हो अशा संख्या काढा ज्यांचं झालं नाही त्यांनी पहिला घेऊन घ्या किती 120 झालं 120 झालं सगळ्यांना 120 आलं नाही बरोबर करायचं आलं सांगायचं आलं 120 झालं सगळ्यांचं झालं सगळ्यांचं झालं झालं सगळ्यांचं आलं का नाही टेन्शन ना थोडं करायचं ठीक आहे 5 6 8 10 पहिल्यांदा घेऊ 2 घेतो 5 आहे तशीच 2 3 6 2 8 2 9 10 20 12 परत एकदा 2 घ्या 2 2 4 2 3 6 5 3 5 आहे तसेच आता घ्या परत 2 घेण्यानंतर 4 3 घे 3 घे 3 5 आहे तसेच परत येतो 5 5 5 1 2 आहे तसेच 5 2 उरले पुन्हा बरोबर 2 मध्ये 5 10 झाले 10 आहे तसेच होतो बेदुनी 4 त्रिकोण 12 गुणिले 10 120 12 गुणिले 120 अवघड होतं झालं सगळ्यांचं झालं आला एलसीएम ज्यांचा आला नाही त्यांनी फळावर दिला आता थोडं याच्यात थोडं लिहून घ्या वह छोटी से छोटी संख्या ज्ञात करें वह छोटी से छोटी संख्या ज्ञात करें जिसमें 18
जोड़ने पर प्राप्त संख्या 28, 36 आणि 45, 28, 36 आणि 45 से पूर्णतः विभाजित हो। वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसमें 18 जोड़ने पर प्राप्त संख्या 28, 36 आणि 45 से पूर्णतः विभाजित हो। हेलो नेक्स्ट स्टेप है फाइव होगा 28, 36, 36, 25 आंसर काय होईल एलसीएम किती येणार 28, 36, 45 चा बरोबर बाजाराने मोजला पाहिजे किती आला 1260 92, 18, 45 परत बघा 5, 5 नंतर 45, 9, 7, 9 वाले 1, 7, 5 दुनी 10, 9 5 25, 9 7 63, 63 दुनी 60, 120, 126 गुणिले 2 1260 चला 1260 सगळ्यांचा त्याचे मला ही अशी संख्या आहे ज्याला ह्या 28, 36 आणि 45 ना पूर्णतः भाग जातो बरोबर सगळ्यांच्या पेन पण वया पण पहिला वेळ झाला तेवढा बघा लक्ष 28, 36 आणि 45 भाग जाणारी संख्या कुठली एकमेव सगळ्यात लहान संख्या 1260 1260 ला 28, 36 आणि 45 ने पूर्णतः भाग जातोय गणितात काय म्हटलंय अशी संख्या सांगा जिच्यात ती 18 मिळवल्यानंतर ती जी प्राप्त संख्या होणार आहे तिला 28, 36 आणि 45 ने पूर्णतः भाग जाईल गणितानुसार काय म्हणतंय ही एक संख्या आहे a त्या a मध्ये किती मिळवल्यानंतर 18 मिळवल्यानंतर a मध्ये 18 मिळवल्यानंतर जी प्राप्त होणारी संख्या आहे त्या संख्येला काय झालं पाहिजे पूर्णतः विभाजन झाले पाहिजे तुम्ही 28, 36 आणि 45 आणि 28, 36 आणि 45 ने पूर्णतः विभाजित होणारी संख्या कुठली 1260 मग या एक संख्या होती तिच्यात 18 मी मिळवले आणि ती मिळवल्यानंतर ती जी संख्या मिळणार आहे तिला काय होणार आहे या 28, 36 आणि 45 चा पूर्णपणे भाग जाणार आहे बरोबर आणि 28, 36 आणि 45 चा पूर्णपणे भाग जाण्याचे तुम्ही किती काढले 1260 म्हणजे काय येणार 1260 समजलं नाही परत एकदा सांगतो एक संख्या होती त्या संख्येने किती मिळवले 18 मिळवले बरोबर 18 मिळवल्यानंतर अशी संख्या तयार झाली ज्या संख्येला 28, 36 आणि 45 चा पूर्णपणे भाग जातो बरोबर मग मी काय केलं 28, 36 आणि 45 चा पहिला एलसीएम काढला 1260 आला बरोबर मग या संख्येने भाग जाणारी संख्या कुठली एकमेव संख्या लहान असणार 1260 मग जी 18 मध्ये मिळून त्या संख्येमध्ये 18 मिळवल्यानंतर जी संख्या आपल्याला प्राप्त होणार आहे ती कुठली असणार 1260 कारण की 1260 हा तिघांचा एलसीएम आहे टोटल तिघांनी त्या 1260 ला काय जाणार आहे भाग जाणार समजलं परत एकदा सांगतो 28 पहिला काय काढलं 28, 36 आणि 45 चा एलसीएम काढला किती आला 1260 1260 अशी संख्या आहे
ज्या संख्येला 28, 36 आणि 45 चा भाग झाला एवढं कळलं सगळ्यांना कळलं एवढं. आता गणितात काय म्हटले अशी कुठली संख्या सांगा जिच्यात मी 18 मिळवले तर जी तयार होणारी संख्या आहे त्या संख्येला काय होईल 10 न भाग जाईल या संख्येने भाग जाईल आणि या संख्येने भाग जाणारी कुठली संख्या ही आहे. मग याच्या मागनं मी 18 वजा केले तिकडे पण तेच करणार याच्यामध्ये जर 18 वजा केले तर किती आले 1242. 1242 ही अशी संख्या आहे जिच्यात मी 18 मिळवले तर किती होणार संख्या 1260 आणि 1260 ला काय प्राप्त जी संख्या होणार आहे तिला या संख्येने पूर्णपणे भाग झाला. समजलं. आता इकडे बघा ही संख्या होती तिच्यात मी किती मिळवले 18 मिळवले आणि मिळाल्यानंतर किती झाली 1260 या प्राप्त संख्येला पूर्ण संख्येने भाग जातो बरोबर आहे. मग मी काय केलं एक काढण्यासाठी काय केलं इथं 18 प्लस आहे तिकडे जाऊन काय झाले मायनस झाले संख्या किती मिळाली 2 4 5 संख्या कोणती मिळाली ती 1242. 1242 ही अशी संख्या आहे ज्याच्यात 18 मिळवल्यानंतर मिळणारी संख्येला 28, 36 आणि 45 ने पूर्णपणे भाग झाला. समजलं आता सगळ्यांना समजलं नाही ते विचारायला समजलं का हा 18 दिलेले आहे की काय झालं समजलं. लास्ट सांगतो परत लक्ष देऊन पुन्हा परत पहिला काय काढलं 28, 36 आणि 45 चा हिशोब काढला त्याला 1260 बरोबर आहे. 1260 ही अशी संख्या ज्या संख्येला पूर्ण संख्येने भाग होतो 28, 36 आणि 45 चा भाग होतो बरोबर आहे. आणि गणितात काय म्हटलंय अशी संख्या मला सांगा ज्यात मी 18 मिळवले तर जी मला प्राप्त मिळणारी संख्या आहे त्या संख्येला काय जाणार आहे सगळ्या संख्येने भाग जाणार सगळ्या संख्येने काय जाणार आहे भाग जाणार सगळ्या संख्येने भाग जाणारी संख्या कुठली होती 1260 आणि 1260 मधून आम्ही किती जोडलाय सांगितलेले 18 जोडायला सांगितलेले आम्ही काय केले 18 वजा केले 18 वजा केल्यानंतर किती मिळाले 1242. 1242 ही अशी संख्या आहे जिच्यामध्ये आम्ही 18 मिळवले तर किती मिळालं आपल्याला 1260 मिळालं आणि 1260 ला काय होणार आहे पूर्ण संख्येने भाग झाला. गणितात समजलं झालं. गणित क्या वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसे 1014 में जोड़ने पर जिसे 1000 वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसे 1014 में जोड़ने पर ऐसी संख्या प्राप्त हो 1014 में जोड़ने पर
ऐसी संख्या प्राप्त हो जिसे 3, 4, 5 और 6 3, 4, 5 और 6 से पूर्णतः विभाजित किया जा सके, पूर्णतः विभाजित किया जा सके, पूर्णतः विभाजित किया जा सके। साठ 60 तुम्हाला काय वाटतं? 1614 1014 आले होते 1014 काय करायचं? 1074 हे छोटी छोटी संख्या म्हणता येईल. काय करू? तुम्हाला कशी समजायला नाही? 1074 1074 सगळी बघा की किती संख्या आहेत त्या? तीन, चार, पाच. प्लस 1014 दिले तुम्हाला. या 1014 मध्ये किती प्लस केल्यानंतर जी बनणारी संख्या आहे आपली ती संख्या आपली पूर्णपणे भाग दिली पाहिजे. कशानं? किती आहे ती संख्या? 3, 4, 5, 6. पहिला काय करायचा? 3, 4, 5 आणि 6 चा एलसीएम किती? डायरेक्ट समजून किती आला? 60 आला. 3, 4, 5, 6 चा एलसीएम 60 आला. बरोबर आहे? म्हणजे 60 ही अशी संख्या आहे ज्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ला पूर्णपणे भाग जातो. बरोबर आहे? आता 60 ची दुप्पट करा. 120 आहे. 120 ला पण या संख्येला भाग जाणार देऊगे 60 ला देतो म्हणजे 60 च्या दुप्पटला पण नाही पाहिजे. 3, 3 चौक 12, 4 चौक 12, 5 न लास्टला 0 आणि 5 ला ते जाते. 6 न 2 ला 3 ला भाग जातो तर म्हणजे पूर्णपणे भाग. म्हणजे 120 ला पण पूर्णपणे भाग जातो. म्हणजे 60 च्या किती पण पटीतल्या संख्या असू त्या सगळ्यांना काय होणार आहे? या संख्येने भाग जाणार. बरोबर आहे? 60 च्या पूर्ण पटीतल्या संख्यांना या संख्येने भाग जाणार. तर तुम्हाला संख्या किती दिली? 1014. 1014. बरोबर आहे? 1014 दिली. आता याच्यात मिळवून जाऊ. 60 sin 7 12 sin 3 18 sin 2 24 sin 5 30 असं मिळवत गेला. सतत मिळवत गेला. ते किती बघा? किती होती? 300. 300 ची दुप्पट करणार आहे. आता 300 ला याला भाग जाणार कारण की 6 च्या पटीतले आहे. बरोबर? 300 ची दुप्पट करा 700. 600 ला त्याला पण भाग जाणार. परत याचे 300 मिळवा 900. 900 ला पण काय जाणार आहे? पूर्णपणे भाग जाणार आहे. तुम्ही या संख्येने. बरोबर आहे? आता इथून पुढे 60 मिळवू. किती झाले? 960 झाली. 960 ला पूर्णपणे भाग जातोय का म्हणजे 3 न जातोय 4 न जातोय लाटच्या 2 संख्येला 4 × 4 2 उरले 20 झाले 4 × 20 5 न जातोय लाटच्या 0 6 न जातोय 3 न जातोय आणि 2 न जातोय म्हणजे 6 न जातोय 960 झाले. आता परत याच्यात 60 मिळवा. किती झाले? 1020 झाले. किती झाले? 1020 झाले. 1020 ला त्या 40 संख्येने काय करणार आहे? भाग जाणार. बरोबर आहे? आणि तुम्हाला काय ते मिळतात? 114. 1014 या संख्येमध्ये किती मिळवल्यानंतर जी प्राप्त होणारी संख्या आहे त्या संख्येला पूर्णपणे 2, 3, 4, 5 आणि 6 पूर्णपणे भाग जाईल. ती 6. 1074 हा
असं आहे. समजलं? 60च्या पट्टीतल्या पूर्ण संख्या 60च्या पाड्याच्या पूर्ण संख्येला काय झाला 2 3 4 5 6 बरोबर आहे. 60चा पाडा लिहिला थोडा लिहिला 60 अगोदर 700 ला जाणार 720 ला जाणार 1200 ला पण जाणार ते मी थोडं कारण 300 येतात 300 दुप्पट केली 700 ला पण जाणार 700 नंतर परत 300 ऍड केले 900 ला जाणार 900 मध्ये सिंगल सिंगल ऍड केले 60 ऍड केले 960 झाले 960 ला जाणार परत 60 ऍड केले 1020 आहे 1020 ला पूर्णपणे भाग जाणार 3 4 5 6 बरोबर आहे. आपली संख्या किती आहे ही संख्या आहे 1014 याच्यात अशी किती मिळवू याच्यात a मिळवल्यानंतर ती एक संख्या होणार ही संख्या आहे या संख्येला काय करणार पूर्णपणे भाग जाणार 1020 या संख्येने 1020 ला भाग जाणार आहे बरोबर आहे. याच्या आधी संख्या किती आहे 960 960 ला फक्त भाग जाणार आहे या संख्येने पूर्ण संख्येने चारी संख्येने 960 आणि 1020 मध्ये जेवढ्या संख्या आहेत अशी तुम्हाला एकही संख्या मिळणार नाही ज्यांना सगळ्यांनी भाग जाईल कुठली संख्या मिळणार नाही तुम्हाला 960 आणि 1020 कुठली संख्या मिळणार नाही ज्यांना चारी संख्येने भाग जाईल 960 नंतर डायरेक्ट किती मिळणार 120 मिळणार 1020 मिळणार बरोबर आहे. 1020 ही अशी संख्या ज्याला चारी संख्येने भाग जाईल तुम्हाला दिलेले 114 मध्ये 6 मिळवले तर ही संख्या 1020 ला पूर्वी 40 संख्येने भाग झाला. समजलं मी सगळ्यांना समजलं. पहिला एलसीएम काढायचा आणि एलसीएम ला कोड न्यायचं दिलेल्या संख्येपर्यंत न्यायचं दिलेल्या संख्येपर्यंत नेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कळतेच किती मिळवायला पाहिजे त्याच्यानंतर ती संख्या ती बनेल एलसीएम. समजलं लिहून घ्या. काढते तसंच काढायचं काढे काय 60 120 80 300 700 900 असं काढायचं तर डायरेक्टली शिला 1020 कसं आलं नंतर काय करणार झालं सगळ्यांना झालं पळाले आता 3 4 5 6 चा एलसीएम काढला तुम्ही 60 3 4 5 चा एलसीएम किती काढला 60 काढला आणि कितीला 1014 मध्ये किती मिळवायचे बरोबर आहे. मला माहिती 1014 आहे 1014 मध्ये किती मिळवायचे जेणेकरून पूर्णपणे भाग जाईल हे काढायचं आपल्याला. सिंपली काय करायचं डायरेक्ट भागायचं 1014 काय करायचं डायरेक्ट भागायचं कशाला भागायचं यांचा एलसीएम काढायचा कुठला एलसीएम काढाय 60 एलसीएम डायरेक्ट भागायचं किती झालं 60 1 60 किती राहिले 101 4 बरोबर आहे. साइन 36 किती द्यायला बघ एकाला परत बघा 60 साइनचा आहे 36 शून्य आले बरोबर. वजा बाकी करा किती आले 4 आले किती झाले 11 11 6 गेले किती राहिले 5 राहिले आणि 4 4 गेले 0 बरोबर आहे 54 बाकी आले किती 54 बाकी गेले आपले 54. जर मला बाकी शून्य करायचे असेल म्हणजे पूर्णपणे बघा
बाकी जर शून्य आले तर पूर्णपणे भाग झाला, बरोबर. बाकी जर शून्य यायचे असेल तर ह्याच्यात 54 मध्ये किती मिळवू? हा, किती मिळवल्यानंतर आपला पूर्णपणे भाग झाला ना? या 54 बाकी मध्ये जर मी 6 मिळवले तर पूर्णपणे भाग झाले 60 होते, बरोबर आहे. या 54 मध्ये किती? 6 मिळवला. सेम इथून पुढे जर इथं माझी किती असतील? 414 मध्ये 6 ऍड करा, किती झाले? 420. जर इथे माझी किती असते? 420 असते तर काय झालं असतं? sin 30 sin 42 म्हणजे किती झाले असते? बाकी किती उरले असते? नाही, बाकी शून्य होते. कळलं? नेक्स्ट टाइम 60 होते, 60 ने भाग दिला, डायरेक्ट भाग दिला, 60 ने डायरेक्टली भाग दिला. भाग दिला बाकी उरली 54. या 54 ला जर 60 करायचं असेल म्हणजे आपले बाकी पूर्णपणे भाग झाला, बरोबर. 54 ला जर 60 करायचं असेल तर 54 ला 60 करायसाठी 54 मध्ये 3 मिळवल्यानंतर 6, 54 मध्ये 6 मिळवल्यानंतर होणार 60. 60 ला पूर्णपणे भाग झाला, समजलं? 6 प्लस करा, लिहून घ्या. टाइप 2 काय? हा? टाइप 2 नाही येतेच नाही, सेम आहे दुसरी मेथड. तुम्हाला थोडा एलसीएम काढून दाखवा. 32, 54 आणि 49. चांगला एलसीएम काढून दाखवा. त्याला ठिकाणी त्याचा काय काढायचा आहे? एलसीएम.